यड्रावकर आमदाराचं काम झालेलं आहे, नेत्याकडे बघून मतदान होणार. आणि गावातले सगळे रस्ते केल्यात. कामं नुसतं कागदावर आहेत का प्रत्यक्षातले? प्रत्यक्षात एकमेकांच्या चुरशीमुळं विकास कामं झालेली. यड्रावकरांचा विकास केलेला आहे त्यांनी. सगळ्यांना घेऊन जाणार पाहिजे. आता गाव पातळीवर प्रत्येकाला लोक बघून मतदान करणार. नेत्याचा विचार करणार का उमेदवाराचा विचार करणार? नेत्यांचाच तुम्ही केलं कामं? यड्रावकरांचा खास संपर्क आहे. निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार मग? कामाचा विचार करणार. कशाला महत्व देणार लोक या निवडणुकीत? विकासाला 100% आणि विकास आमदारांनी केलेलंच आहे. काही लोक पक्ष बघणार, काही व्यक्ती बघणार. काय अडचण नाही. कामं यड्रावकरांनी पण केले. आता विद्यमान आमदार यड्रावकर साहेब आहेत. त्यांचं तसं निधी वगैरे त्यांनी आणून बऱ्याच कामं केलेले आहेत. तिरंगी लढत आहे, भाजप आहे, महाविकास आघाडी आहे, मग यड्रावकर टिकणार काय? काम केल्यात म्हणजे टेकणार. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळ आता खऱ्या अर्थानं सुरू झाल्यानंतर प्रचार यंत्रणांना वेग आलेला आहे. आणि मग या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं मी सध्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उभा आहे शिरोळ तालुक्यातल्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात. आणि आज दत्तवाड येथील मी बाजारपेठेमध्ये उभा आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असणारा हा मतदारसंघ आहे. आणि मग नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, कसा पाहिजे त्यांना निवडून येणारा उमेदवार, विकास कामं कशी आहेत, समस्या काय आहेत, अपेक्षा काय आहेत, याचा अन्य घडामोडींचा आढावा आपण दत्तवाड येथील बाजारपेठेमधल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. पाहायला गेलं तर या ठिकाणी तिरंगी लढत होते. एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे राष्ट्रीय शाहू विकास आघाडी आहे, तिसरीकडे महाविकास आघाडी आहे. अशा पद्धतीची ही लढत होत असताना नेमकं पारडं या ठिकाणी कुणाचं जड ठरतंय, या ठिकाणी कुणाचा जोर आहे हे आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मामा नमस्कार. नमस्कार, बोला. निवांत बसलाय? काय करायचं मग? निवडणुका लागला होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे मतदारसंघात? काय अजून समजत नाही. आता चालू झाले कालपासून. वातावरण काय समजत नाही अजून. काय उमेदवार कोण कोण आहे? उमेदवार एक कोण ते जाधव म्हणून एक कोणतरी आहे, जेपीच भारतीय जनता पक्ष, आणि बाबू पवार आहे काय पंचायत समितीला. इकडं यड्रावकरच्या बाजून दीपाली पाटील म्हणून कोणतरी आहे, आणि तो बंडू चौगुले. या मतदारसंघात कुठल्या राजकीय पक्षाचा वर्चस्व किंवा जोर दिसतोय? सांगता येत नाही तसं. बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय, निवडणुका सुरू झाल्या. काय वातावरण आहे मतदारसंघात? मतदारसंघात आता संमिश्र वातावरण आहे. त्यात कुठलीही प्रतिक्रिया देणे योग्य नाही, कारण आता रणधुमाळी चालू झाली आहे. थोड्या दिवसात आता सर्व पक्षाकडून, सर्व लोकांकडून कसं योगदान मिळतंय, जुनी कामं झालेली, नेत्यांचा संपर्क आणि नेत्यांशी असलेलं मतदारांशी आणि येथील लोकल प्रतिनिधींशी जे संपर्क आहे, त्यातून त्याच्या हालचाली घडामोडी ठरतील. तिरंगी लढत होती आता ही तिरंगी लढत. भाजप आहे, महाविकास आघाडी आहे, राष्ट्रीय शाहू विकास आघाडी आहे. पारडं कोणाच जरी वाटतं? पारडं जड आज सांगू शकत नाही, कारण आज पारडं मी माझ्या गावाच्या लेवलनं मला जे योग्य वाटतं ते सांगणार, पण माझ्या एका गावावर किंवा माझ्या एका वार्डावर तो निकाल काय होतोय असं सांगू शकत नाही. मतदारसंघात सांगायला गेलं तर विकास कामं कशा पद्धतीचे आहेत? विकास कामं आपल्या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यात म्हटलं आणि त्यातल्या शिरोळ तालुक्यात चांगल्यापैकी आहेत. मग त्यात सगळ्याच पक्षांचं योगदान आहे. असं एका पक्षानं चांगली गोष्ट काय की तिरंगी असल्यामुळे वर्ण पण खाली पण एकमेकांच्या चुरशीमुळं विकास कामं झालेली आहेत. एकमेकांच्या गट राखण्यासाठी मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? बऱ्याचशा गोष्टीत, पण सगळ्यात मोठा प्रभाव पडणार वरचा नेता जो आहे, ज्या नेत्यांचे इथं संपर्क आहे, जनसंपर्क, त्याचा जास्त इफेक्ट होतोय. आहे आता तिघांचा पण संपर्क आहे. तसं यड्रावकरांचा खास संपर्क आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत इथं, भाजपचे त्यांचे कार्यकर्ते आहेत. मग हा संमिश्रच आहे, पण शेवटच्या टप्प्यात ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टीवरती बरंच अवलंबून राहणार आहे. काय आता या भागात काय वातावरण आहे निवडणुकीच्या अनुषंगाने? तर सध्या म्हणला तर तिन्ही पक्ष लेवलचेच आहेत. आता गाव पातळीवर प्रत्येकाला लोक बघून मतदान करणार. काय सांगाल? बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, काय वातावरण आहे मतदारसंघात? काय वातावरण आहे ते सांगलं, खरं सांगता येत नाही. असं तिरंगी लढत आहे, जोर कोणाचा दिसतोय? लढत तिरंगी आहे, त्यामुळे सांगता येत जोर कोणाचा वाटतो? जोर आहे दोन्ही पक्षाचा आहे. भाजप आणि काँग्रेस. विकास काम काय झालं काय भागात? खास काम आता लई दिवसानं लागलं इलेक्शन, त्यामुळे काय नाहीच अजून तसं. कसा पाहिजे निवडणूक? विकास आहे तसा. काय म्हणला? यड्रावकरांचा विकास केलेला आहे त्यांनी. काय विकास केला? रस्ते केलेले आहेत त्यांनी, चांगले केले. निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. कसं बघताय आता निवडणुकीत? 9-10 वर्षानंतर निवडणूक होती. काय विकासालाच प्राधान्य, गावचा सर्वांगीण विकास जो करतोय त्याला काय करायचं. कसा पाहिजे बघ निवडून येणारा उमेदवार? दूरदृष्टीनं गावचा विकास करणारा पाहिजे, सर्व समाजाला बांधणारा पाहिजे, सगळ्यांना घेऊन जाणारा पाहिजे. एवढं एकंदरीत मग आता असा उमेदवार पाहिजे म्हणताय. मग तिरंगी लढत होते आता, भाजप आहे, शाहू विकास आघाडी आहे, महाविकास आघाडी आहे. कोण असं मग हे सगळे कामं करणारा? काय कुठल्या गटाचं वर्चस्व मतदारसंघ असं वाटतं? हाय, सगळेजणी करतात. पार्ट कोणा जर वाटतं या भागात? ते जनता ठरवणार, आम्ही कसं ठरवायचं. एकंदरीत लोक आता मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? पक्षाचा, माणसाचा, कामाचा, काय बघणार? काम महत्वाचं. काम महत्वाचं.
काम करण्याच्या पाठीशी राहतील काय लोक? नक्की राहतील. विकास कामं कशी आहेत मतदारसंघातली? विकास कामं कशी आहेत? आमदारने केल्यात. केलं काय काय केलं? दवाखाना सगळ्यात महत्वाचा इथं ग्रामीण रुग्णालय जवळजवळ 16-17 कोटीचा त्यांनी जे केल्यात ते ह्या भागातल्या जनतेला ती जीवनदायी म्हणून केल्यात महत्वाचं. आणि गावातले सगळे रस्ते केल्यात. काय सांगालो कशी होणार लढत? ही तिरंगी लढत असणार आहे. कोणाचं पारडं जर वाटते? हे तसं काय सांगता येत मग विकास कामाबद्दल काय सांगाल मतदारसंघातल्या? यड्रावकर आमदाराचं काम झालेलं आहे, बरं. त्याच्यावर लोक खुश आहेत एवढं सांगतो. खुश आहे. खुश आहेत. कोणाला उचलून धरणार लोक? त्यांना कामालाच हे जाणार की लोक काय काय काम केलं? भरपूर. काय झालंच नाही काम भरपूर काम नुसतं कागदावर आहेत का प्रत्यक्षातले आहेत? प्रत्यक्षाच आहे. 33 कोटीची कामं झाल्या. जतवाडला आता लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? मग कामाचा विचार करणार. कामाचा विचार करणार. आता तुम्ही यड्रावकर म्हणाला की यड्रावकर आमदार आहेत आणि खाली उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीला वेगळे आहेत. लोक मतदान करताना नेता बघणार का उमेदवार बघणार? साधारणतः नेत्यावरही असते हो मतदान. उमेदवार काही नवीन असतात, त्यांना काय तेवढं लोकसंग्रह हा शेवटी नेत्यावरच अवलंबून असते. नेत्याकडे बघून मतदान होणार. काय सांगाल तिरंगी लढत होत असताना तिरंगी लढत होत असताना पारडं कुणा जर वाढते? असं काही सांगता येत नाही. शेवटच्या रात्रीपर्यंत सांगता येत नाही. का बरं? सांगताच येत नाही. माणसाचा ठावच घ्यायचा आवडा येत नाही. काय कशाला महत्व देणार लोक या निवडणुकीत? विकासाला 100%. विकासाला. आणि विकास आमदारानं केलेलंच आहे. विकास केलेला आहे. होय, केलेलंच आहे. हा विकास खरोखर प्रत्यक्षातला का कागदावरचा? अगदी तुम्ही सुद्धा बघा की, तुम्ही फेरी मारा की. पण विकास कामाला लोक कुठेतरी न्याय देतील असं वाटतंय? 100% देणार. विरोधकांचं मग यड्रावकरांना आव्हान नसणार आहे का निवडणुकीत? विरोधक जे आहेत महाविकास आघाडी भाजप आहे त्यांचं आव्हान यड्रावकरांना नसणार आहे का? असणार. त्यांनी त्या पद्धतीने खेळणार आहे त्यांच्या पद्धतीने. त्यांच्या आव्हानासमोर टिकतील यड्रावकर? ते टिकणार नंतर ते 7 तारखेलाच. निवडणुका चालू झाल्या होत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय वातावरण आहे मतदारसंघात? संमिश्र आहे सगळं. अजून म्हणजे तसं हे झालं नाही. अजून नुसता प्रचार हे ते चालू आहे. प्रचार चालू आहे. प्रचारात कोणाचा जोर आहे? अजून काय नाही हो. तिच्याच गाड्या अजून म्हणजे असं लेवलला नाही, नुसतं असं फिरत राहतात. कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? चांगला पाहिजे, स्वच्छ पाहिजे, जनतेची कामं करणारा माणूस पाहिजे. चांगला स्वच्छ जनतेची कामं करणारा. म्हणजे कामं काय झाल्यात काय भागात? या झाल्यात की याच्यापूर्वी झाल्यात काय काय झालं? रस्ते झाले, नंतर ठिकठिकाणी भागात पाण्याची सोय झाली. कुणी केलं तुम्ही? काय ग्रामपंचायतीला केली हो. आता मतदान करताना लोक काय बघणार? कामं बघणार, पक्ष बघणार, माणूस बघणार? काय सगळं संमिश्र बघा. म्हणजे नेमकं काय म्हणजे काही लोक पक्ष बघणार, काही व्यक्ती बघणार. निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. एक युवक, एक तरुण म्हणून या निवडणुकीकडे कसं बघताय? दृष्टिकोन चांगला आहे. बघूया आता, जनतेचा शेवटी कौल आहे, काय सांगता येत नाही. कारण तिन्ही उमेदवार जे आहेत जिल्हा परिषदेचे असू देत, पंचायत समितीचे असू देत, चांगले आहेत. काय अडचण नाही. आता शेवटी जनतेचा कौल आहे ना. पारडं कोणाचं जर वाटतंय? असं काय सांगता येत नाही सर. कारण उमेदवार निवडताना लोक कुठल्या गोष्टीचा विचार करणार? बघणार किंवा आता सगळेच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं उमेदवार चांगला पाहिजे, तो कामाचा माणूस पाहिजे, संपर्कातला पाहिजे, त्या गोष्टीचा जास्त विचार जनता करणार. या भागात काही विकास काम आहेत काय? भरपूर आहे. काय अडचण नाही. रस्ते झाले, गटारी झाले, सौरपथ झाले, कधी झाले? त्या सर्वसाधारण 5 वर्षाच्या कालावधीत भरपूर झाले. कामं करण्यामध्ये मग कोणाचं योगदान? असं काही नाही. आमदार आहेत, खासदार आहेत, वेगवेगळे आमचे दत्तवाड गावचे सरकार आहे, त्या सर्वांनी मिळून जेवढं शक्य होईल तेवढं आमचं टोटल कसं आहे, गावचं राजकारण आमच्या वेगळ्या पद्धतीने आहे. सगळेजण एकत्र येऊन लढतात आणि जे काय आमचं म्हणजे याचं कामाचं जे आहे प्रत्येक आपल्या पक्षाचं असू दे, सर्वांनी एकत्र येऊन विकास कामासाठी धडपडतात. काय सांगालो कशी लढत होणार मतदारसंघाच्या? लढत तसं अजून फिक्स सांगता येत नाही, कारण प्रचाराचा जोर अजून एवढा जास्त नाही आहे. तिन्ही आघाड्यांची पण तिन्ही माध्यमातून पण काम आहेत. बीजेपीची पण वरून तळापर्यंत काम आहेत, यड्रावकर गटाची पण काम आहेत, शाहूवाडीची, काँग्रेसच्या माध्यमातून पण काम आहेत आणि संघटनेचे पण काम आहेत. प्रचाराचा अजून तसं जोर वाढला नाही. 2-3 दिवस गेल्यानंतर प्रचाराचा जोर वाढेल. पण अजून पण शक्यता फिक्स कोण सांगता येत नाही की ही आघाडी येईल, ती आघाडी येईल असं कोण सांगता येत नाही, किंवा पॅनल टू पॅनल येईल असं पण सांगू शकत नाही. लोक आता काय मतदान करताना कुठल्या गोष्टी विचार करणार? माणसाचा, पक्षाच्या, कामाचा? लोक पक्ष पण बघणार, पण ज्या 5 वर्षात पक्षानं कुठली कामं केल्यात त्या अनुसरून लोकांना मतदान पण होणार आहे. कुठला गट कसं काम केलंय काय नाही, त्या हिशोबानं पण कामं जास्त होणार आहेत. कोणाची कामं या लोकांना बघा, गटारीपासून पूर्ण बाकीच्या पाण्याच्या सोयीपासून लोकांच्या बाकीच्या मूलभूत गरजापासून ज्यांनी काम केलं त्या पद्धतीने त्यांना सहकार्य राहील. कोणाची कामं येते भागात? तसं कामं यड्रावकरांनी पण केल्यात, बीजेपीनं केल्यात आणि संघटना किंवा काँग्रेसची आता आघाडी आहे, बऱ्याच प्रत्येकाच्या माध्यमात काम आहे. म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद पंचायत समिती, आता आमच्या गावचे मित्र बोलले तसे सरकारांची पण त्यांची कामं आहेत. या भागात आता कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? भागात कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व? आता विद्यमान आमदार यड्रावकर साहेब आहेत. वर्चस्व त्यांचं तसं निधी वगैरे त्यांनी आणून बऱ्याच कामं केलेले आहेत. पण बाकीच्या गोष्टी म्हटलं तर अंतर्गत ज्यांचा आता सत्तेत नाही आहेत त्यांनी पण बाहेरून पण कामं आणून केलेले आहेत.
हा, आता संघटनेचे पण काम झाले आहेत, बाकीचे बीजेपीचे पण वरून जी थोडी थोडी कामं आहेत वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून तशी पण कामं झाली आहेत. पण फिक्स सांगता येत नाही की हीच आघाडी येईल किंवा हाच माणूस येईल असं सांगता येत नाही. निवडणुका चालू झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे इकडे? काय आम्हाला तर काय समजत नाही, आम्ही शेतीकडे असतो त्यामुळे काय जोर कोणाचा वाढतोय? हा? जोर ते पण काय समजत नाही आता. कसा पाहिजे निवडून येणारा माणूस? काम मामा, करणारच पाहिजे की. काम करणार पाहिजे. मामा कोण आहे मग या भागात काम करणारा? सगळेच आहेत की काम करणारे काय पुन्हा कोणाच्यात लढत होते इथं? अजून पण आम्हाला काय माहित नाही. बरं. आम्ही काय दिवसभर राहणार असतो हा. त्यावेळेला आता संध्याकाळी थोडे येतो. इथं कुठला गट जोरात आहे? कुठल्या गटाचं वर्चस्व आहे इथं? तसं काय सांगता येत नाही. काय निवडणुकी चर्चा आहे काय? काय निवांत असते. बरं. निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर, काय कशी लढत होणार आहे मतदारसंघात? काय आता कोण कोण आहेत उमेदवार? कोण कोण आहेत? उमेदवार माहिती हो. तर कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? चांगला पाहिजे, चांगला पाहिजे. हो. चांगला म्हणजे काय केलं? काम केलं पाहिजे. कामं कशी आहेत या भागातली? हाय बरेपैकी आहेत काम. चांगले आहेत? हाय काय काय तेवढं आता कुठं माहिती. कुणी केलं कामं? यड्रावकर काय काय केलं? रस्ते केल्यात, बरं. गटारी म्हणजे हे ते सगळं केल्या. बरं. आणि आता एकीकडे दुसरीकडे भाजप आहे, महाविकास आघाडी आहे, त्यांची कामं कशी आहेत? बरे आहे त्यांचे. कोण मारणार मैदान? कोण मारला असं वाटतं इकडे? काय आता सांगता येत नाही. काय सांगालो? काय होणार निवडणुकीच्या? काय कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघावर आहे? तसं काय सांगता येत नाही. आता या निवडणुकीत लोक कुठला मुद्दा घेऊन लक्षात मतदान करणार? कुठं कामाचा मुद्दाच घेऊन कामाचं. होय. कामं काय भागात आहेत काय झालेली? थोडी आहेत, थोडी झाल्यात, बरं. काही अर्धवट आहेत. बरं. कुठल्या गटाचं मग वर्चस्व आहे काय सांगाल इथं? तसं काय सांगता येत नाही. निवडणुका सुरू झाल्यात, निवडणुका चालू झाल्यात, हा काय या मतदारसंघात कुणाकुणात लढत होणार आहे? काय आता यड्रावकरच हे होईल असं दिसतंय. काय होईल असं दिसतंय? जोर आहे यड्रावकर. का बरं तसं दिसतंय? त्यांची कामं आहेत नाही काय काय कामं केलं? गावातली रस्ते गटारी हे वगैरे. मग लोक मतदान करताना कशाचा विचार करणार? नेत्याचा विचार करणार का उमेदवाराचा विचार करणार? नेत्यांचंच करणार. नेत्यांचा. होय. आणि उमेदवार कसे? उमेदवार काय आता काय सांगायचं. तिरंगी लढत आहे, भाजप आहे, महाविकास आघाडी आहे, मग यड्रावकर टिकणार काय? काम केल्यात म्हणजे टिकणार. टिकणार. कामं खरोखर आहेत का कागदावरचे आहेत नुसता? काय खरोखरचे खरोखर गेलं. खरोखर